नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज रविवार. आज आपण बघूया देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी. आज एक अत्यंत दुःखद घटना घडली, ती म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे आणि त्यात युनायटेड नेशननी एक शांती प्रस्ताव आणून पूर्ण जगात सर्व लोकांना त्याच्यावरती सह्या करायला सांगितल्या. दुर्भाग्याची गोष्ट अशी की भारत सरकारने त्याच्यावरती तटस्थ राहिलेत, परंतु युद्धविराम करण्यासाठी नकार दिला. सही नाही करणे म्हणजेच तटस्थ राहणे म्हणजेच नकार. त्याच्यावरती सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्या दिवशी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ दिल्लीला एक मोठा मोर्चा निघाला होता युवांचा. आणि आपल्या देशाची एक परंपरा राहिलेली आहे, बुद्धाची परंपरा राहिलेली आहे की इथे शांतीशिवाय दुसरा काहीही रस्ता नाही. आणि अशा सिच्युएशनमध्ये भारतासारख्या देशाने ती शांती प्रस्तावावरती सही न करणं हे कुठेतरी मनाला दुखलेलं आहे, अनेक लोकांना दुखलं आहे. आता सरकारचं काय डिप्लोमॅटिक धोरण आहे हे सांगणं अवघड आहे. म्हणजे इस्रायलला ओपनली सपोर्ट करणं याच्या मागचं काय भूमिका आहे ते डिप्लोमॅटिक रिलेशनच सांगू शकेल, किंवा एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री किंवा हे लोक सांगू शकतील की त्यांच्या डोक्यात तरी काय आहे. परंतु सर्वसामान्यांना असं वाटते की बुद्धाचं तत्त्वज्ञान जे आहे, हिंसेने काहीच होत नाही, प्रेमाने सर्व काही साधता येईल. आणि ती एक बाब अत्यंत महत्त्वाची आज दिसलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब, महुआ मोइत्रा ही वेस्ट बेंगॉलमध्ये TMCची एक खासदार आहे. तिच्यावरती शिकंजा कसणं सुरू आहे. 29 तारखेला तिची पेशी आहे. तिच्यावरती जे चार्जेस आहेत की तिने कॅश फॉर क्वेश्चनिंग म्हणजे प्रश्न विचारायसाठी पैसे घेतले आणि तिने स्पष्ट नकार दिला. तिचे हिरानंदानी सोबतचे संबंध आहेत, चांगले फॅमिली संबंध आहेत किंवा फ्रेंड्स असतील. आणि ती दुबईला असताना तिला महागडे भेटवस्तू तिला मिळालेले आहेत असं तिने कबूल केलं. ती तशी निर्भीड बाई आहे, खोटं बोलणार नाही. आणि तिने स्पष्ट केलं आणि तिने सांगितलं की मला काही हे नाही. आणि परंतु फक्त इश्यू एवढाच आहे की तो पासवर्ड जो तिने शेअर केला आहे, ते म्हणाले की हा गव्हर्नमेंटचा पासवर्ड नाही आहे, हा माझा इंडिव्हिज्युअल पासवर्ड आहे. त्याच्यामुळे तो इश्यू किती गंभीर आहे. आणि ज्या पद्धतीने BJP गव्हर्नमेंट तिला घेरते आहे त्याच्यावरनं थोडंसं भीती वाटते की ती काही पार्टी जरी मोठी असली TMC, परंतु तिला किती सपोर्ट मिळतो पार्टीचा. कारण काँग्रेस एवढं नाही आहे. काँग्रेस कसं की ते दिल्लीला मोठं प्रस्थ आहे, एक लीगल सेल आहे, मोठमोठाले लोक आहेत आणि त्यांना वाचवायसाठी खूप सारे वेगवेगळ्या हे मिळतील. मधल्या कालच्या एका याच्यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये महुआ मोइत्राच्या बाबतीमध्ये असंही बोललं गेलं की ती काँग्रेसला जॉईन करेल की काय. आता इंडिया झाल्यामुळे असं काही होणार नाही. आता त्याच्यानंतरच्या पुढ्या बघू आपण. परंतु ते मॅटर समजा जर त्यांनी रिकमेंडेशन जरी झालं त्या कमिटीने, हाय लेवल कमिटीने, अध्यक्षाकडे ते रिकमेंडेशन होईल आणि त्याच्यानंतर डिस्क्वालिफिकेशनचा हा नंतरचा इश्यू होईल. ते प्रूव्ह होईल नाही होईल, परंतु जर मानसिकताच तयार केलेली असेल की ते प्रूव्ह करायचंच आहे तर काही त्याला इलाज नाही आहे. पुन्हा तुमच्या सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे, डिस्ट्रिक्ट कोर्टाचे हे पुन्हा तुमचे ते दरवाजे सुरू आहेत आणि त्याच्यात ती पुन्हा त्याच्यासाठी रेमेडीज तिला मिळतील. अशा दोन महत्त्वाच्या बातम्या होत्या. आणि आज आम्ही नेहमीप्रमाणे तुम्हाला एक बौद्धकालीन एक गोष्ट सांगतो आहे. ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमात सिद्धार्थाचा जन्म झाला, त्यात आसित मुनीचं भविष्य अत्यंत महत्त्वाचं ठरणं म्हणजे त्यांनी सांगितलं की एकतर सिद्धार्थ हा चक्रवर्ती सम्राट होईल किंवा मोठा एक संन्यासी होईल. शुद्धदान म्हणजे सिद्धार्थाचे वडील, त्यांना फार चिंता वाटते आणि त्यांना त्याची अजिबात इच्छा नव्हती की माझा मुलगा सिद्धार्थ हा संन्यासी व्हावा. म्हणून त्यांनी आपली इतकी सोय केलेली असते की पूर्ण जेवढे आपल्या राज्यातले आजारी, दुःखी, म्हातारे या सर्वांना नवीन नगरमध्ये बसवलं
आणि ज्यावेळेस सिद्धार्थ मोठा झाला, लग्न झालं आणि तो एक दिवस आपली इच्छा हे करतो की मला नवीन नगरी काय आहे हे मला बघायचं आहे. चेन्नईला घेऊन तो त्याच्यात जातो आणि ते दृश्य पाहिल्यानंतर त्याला इतकं वाईट वाटते आणि त्याच्यात एक बाई त्याच्यावरती खूप जोरात ओरडते आणि निवे त्याच्यासमोर फेकते आणि म्हणते की तुझ्या जन्मामुळे आम्हा लोकांना हे दुःखाचे दिवस आलेले, तू जर जन्मलाच नसता तर हे काही झालं नसतं आणि सर्व त्याच्या दुःखाचं कारण हा त्याचा जन्म, असं त्याला ते हिणावते, म्हणजे बोलते आणि रडते. ह्या सर्व गोष्टीला ऐकून अत्यंत सिद्धार्थ दुःखी होतो आणि तो महालात सिद्धार्थ आपल्या शोधोदनाकडे येतो. महामाया असते आणि तिला विचारतो की तू मला काय लपवून ठेवलं एवढं सर्व आणि माझ्यापासून. तर सिद्धार्थ तो राजा शुद्धोधनाने कबूल करतो किंवा मला तिकडे तुला जायचंच नव्हतं, मला पुढे टाकायचं नव्हतं, त्याच्यामुळे हा सर्व प्रकार झालेला आहे. दुःख होते, रडतोय आणि सिद्धार्थ आपल्याच्या जातो. एक सुंदरशी क्लिप तुम्हाला आवडेल. ये सब हम क्या देख रहे हैं चंद्र? ये सभी अपने पूर्व जन्मों के कर्म फल भोग रहे हैं युवराज। कर्म? पर कर्मफल से तो मनुष्य धनिक बनता है या दरिद्र, ये सुना है। पर ये मनुष्य क्या क्या ये भी कर्मफल का परिणाम है? नहीं युवराज, ये जरावस्था है, वृद्धावस्था, जो अमीर और गरीब सभी के जीवन में आती है। वृद्धावस्था धनिक और निर्धन में भेद नहीं करती। तो क्या सब इस अवस्था से गुजरते हैं? मैं भी, तुम भी? हाँ युवराज, जन्म लेने वाला प्रत्येक मनुष्य आयु के अंतिम चरण में इस अवस्था से गुजरता है। जब यौवन समाप्त होता है, जब इंद्रियां साथ नहीं देती, बचपन, युवानी और वृद्धावस्था, यही जीवन के क्रम है।
वृद्धावस्था। रुक जाइए, रुक जाइए, रुक जाइए। क्यों मार रहे हैं आप इसे? नहीं युवराज, ये क्या कर रहे हैं आप? राज, ये रोगी है। लोग इसे छूते नहीं। और रोग तो मुझे भी हुआ था और सबने मुझे छुआ भी था। पर वह साधारण रोग था युवराज, ये कुष्ठ रोग है। कुष्ठ रोग? तो क्या ये भी सबको होता है? नहीं युवराज, पर इन जैसे कई रोग हैं जिनसे मनुष्य घिर जाता है। कर्मफल से दरिद्रता मिलती है, कर्मफल से मनुष्य रोगी होता है। क्या ऐसा कोई मार्ग नहीं जिससे कर्मफल को बदला जा सके, जिससे संसार के सारे दुखों को हम मिटा सके, जिससे यौवन और धन चिरंजीवी हो जाए? कैसे होगा चिरंजीवी जब तक तुम जैसे जन्म लेते रहेंगे? ले चल, चल कर दिखा इस पर। ये क्या कर रही हो तुम? जानती नहीं किससे बात कर रही हो? ये हमारे युवराज है। जानती हूँ, इसीलिए फेंके हैं। जीवन भर इसके फेंके हुए अंगारों पर चले हैं हम, अब ये चलेगा? अपने जीवा पर काबू रखो, तुम युवराज से बात कर रही हो। क्या अपराध है मेरा? क्या किया है मैंने? अरे तेरा तो जन्म ही तेरा अपराध है। तेरे लिए आगाही हुई थी, तू सम्राट बनेगा या सन्यासी। इसीलिए तेरे राजा पिता ने सारे नगर के दरिद्र, रोगी, दुखी, वृद्ध लोगों को देश के बाहर किया, उनको धोखा दिया और ये अंधेर नगरी बसाई तेरे कारण। ये तेरा अपराध है, अपराध है। पर ऐसा क्यों? अरे कोई दुख तेरे आंखों के सामने नहीं आए और तू बैरागी ना बने, इसलिए हम सब तो अपने आंसुओं में डूब गए, केवल तेरे कारण। तू जानता भी है इस नगरी के लोगों ने किसका मंदिर बनाया है? यम का मंदिर बनाया है, ताकि वो प्रसन्न हो और हमें इस यातना से छुटकारा मिले। मनुष्यता का कितना बड़ा उपहास। चलना, क्या मेरा जन्म सच में इतना कलंकित? युवराज, ये तो नहीं, ये नहीं हो सकता, नहीं हो सकता ये। अगर विश्वास न हो तो जाकर पूछो अपने राजा पिता से। उसका अभिमान और बलि चढ़ गए हम। सत्य 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 सत्य। कहिए महाराज, और कितने वेद छिपाए आपने? ना मुझे मेरी माँ के विषय में बताया, ना नई नगरी के बारे में। एक बार भी आपने ये नहीं सोचा कि जब आपका पुत्र बड़ा होगा और जानेगा उसके कारण कितने लोग बेघर हो गए, कितने लोगों को नगर बाहर निकाल दिया गया था, तो वो क्या सोचेगा? क्या कभी वो स्वयं को क्षमा कर पाएगा?
क्या उससे अपने जन्म पर खेद नहीं होगा? भविष्य को उन्नत बनाने के लिए वर्तमान का बलिदान देना ही पड़ता है। अब तुम सम्राट बनोगे तो न जाने कितने लोगों के घर बसाओगे, उन्नति लाओगे। एक योग्य राजा भाग्य से मिलता है प्रजा को, और मैं तुम्हें राजा ही बनाना चाहता था। और एक योग्य राजा देने की इच्छा आप बुरे शासक बन गए पिताश्री। पूरी एक पीढ़ी को नरक भेज दिया। सिद्धार्थ, इन्होंने जो किया वो इसलिए किया कि दुख तुम तक ना पहुंचे। पर दुख तो पहुंच ही गया ना मां। उन सबके दुखों का बोझ मैं अपने कंधों पर उठाकर चल रहा हूं। निश्चितच तुम्हाला ह्या क्लिपवरून आवडेल की सिद्धार्थाच्या युवाच्यात अनेक घटना अशा घडल्या की ज्या सर्वांनी त्याला कंपेल केलं की दुःखाचं कारण काय, मी काय कशासाठी हे सर्व आहे, कशाला व दुःखाचं मेन कारण शोधायसाठी बुद्ध मग तिथूनच तो हे होतो, इन्स्टिगेट होतो म्हणण्यापेक्षा त्याला असं वाटते की आता आपण याच्यामध्ये सत्याच्या शोधामध्ये गेलं पाहिजे, जे काही आसित मुनीचं भाष्य होतं आणि मग ते खरं खरं व्हायला लागते. तर चला आज बघूया बहुजन सौरभमध्ये आज आपण काय काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत. एक कुमार केतकर काँग्रेसचे एक फार मोठे हे होते, विधायक होते आणि आत्ताही ते मार्गदर्शक असतात आणि सातत्यानं त्यांच्या BJPवरती सातत्यानं हल्ला करत असतात. त्यांनी सांगितलं, त्यांचं एक मुंबईचं एक स्टेटमेंट आहे, दया पवार पुरस्कार काही लोकांना दिलं आहे, जिग्नेश मेवानी यांना तो पुरस्कार मिळाला आणि मुंबईमध्ये ते बोलताना म्हणत होते की BJPनी आजपर्यंत जे काही घडवलं ते पूर्वनियोजित होतं. मग तो गुजरातचा हत्याकांड असो, हे पण भाकीत केलं की नरेंद्र मोदी कुठल्याही थरावर जाऊ शकतील आणि शक्य झालं तर पाकिस्तानसोबत एखादं युद्धही छेडण्याची प्रक्रिया होऊ शकेल, अशा पद्धतीचे गंभीर आरोप कुमार केतकर यांनी केलेले. अत्यंत मार्मिक त्यांनी अनेक बाबींचा उल्लेख करून BJPवरती खूप हल्ला चढवलेला आहे. आज आम्ही ती बातमी आज मुख्य याच्यावरती लावलेली आहे. ह्या बातम्या आम्ही याच्यासाठी घेत असतो की बाकीच्या कोणत्याही पेपरमध्ये अशा ह्या बातम्या कोणी देत नाही, कारण असं आहे तो पेपर लोकांनी आपापले इंटरेस्टेस ठेवून हे करत असतात. म्हणून वाचकांना आम्ही ज्या बातम्या असतात खऱ्या असतात, ज्या गव्हर्नमेंटच्या विरोधातल्या असल्या त्या तरी आम्ही दाखवतो, परंतु सत्य परिस्थिती कळवून देण्याची सांगण्याची ही जबाबदारी आमची आहे. एक त्याच्याच खाली आमची दुसरी बातमी आहे, एका घरात 4-4 नोकऱ्या नकोत बच्चू कडू. चांगलं आहे, बरोबर आहे ना. अनेक लोकांना एका घरात जर 3-3, 4-4 नोकऱ्या जर दिल्या मग बाकीच्या लोकांनी काय करायचं. त्याच्यामुळे सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत आहे ते नोकऱ्या करायच्यात, पण सरकारी नोकऱ्यामध्ये देऊ नये. एक त्याच्या शेजारी जरांडे पाटलांची प्रकृती खालावली. एक मराठा आरक्षणासाठी ते सातत्यानं लढत आहेत आणि त्यांना असं वाटते की आपण हे करायला पाहिजे आणि माहिती नाही, परंतु कालच्याच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की 31 पैकी 21 मराठा इथले मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांची ते राजे होते, सर्व होतं आणि तरी त्यांची अवहेलना इतकी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये चारीकडनं आज त्यांच्याकडे सर्व सुखसोयी आहेत. त्याच्यामुळं त्या सर्वच पेपरमध्ये मराठा आरक्षणावरती मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या जात आहे. आज एक पुन्हा रामदास तडस हे नागपूरला एक भाजपाचे खासदार आहेत. रामदास तडस हे तेली समाजाचे एक असल्यामुळे त्यांनी OBCच्या बाबतीत एक मोठं एक भाष्य केलं की आम्ही OBCच्या हिस्स्यातनं त्यांना मराठ्यांना काही देणार नाही. एकदम मोठी बातमी आलेली आहे, ती पण आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे. मराठा आरक्षण विदर्भात नेत्यांचा गावबंदी. एक राहेरी बुद्ध एक गाव आहे सिंदखेड राज्याजवळ, तिथे या इश्यूला पकडून त्यांनी सांगितलं की कुठल्याही आमदार आणि खासदारांना आम्ही गावात शिरू देणार नाही.
आज आम्ही 5-4वरती महत्त्वाच्या ज्या ज्या बातम्या घेतल्या त्या एका मिनटात आम्ही सांगतो. संपाच्या 10व्या दिवशीसुद्धा सीटूच्या आशा गट प्रवर्तकाचे धनाने महाराष्ट्र राज्यामध्ये नर्सिंग सेवेमध्ये आशा एक मोठी एक योजना आहे आणि त्याच्या अंतर्गत शेकडो मुली कामं करत असतात. त्या लोकांच्या रितसर मागण्या आहेत. 26,000 रुपये पगार, त्यांना पेन्शन असायला पाहिजे, ज्या काय रिजनेबल आहेत आणि ते सातत्यानं गव्हर्मेंट त्याच्यावरती दुर्लक्ष करत आहे. त्याच्यामुळं ते उपोषणाला बसलेले ती एक बातमी आम्ही लावलेली आहे. वारकऱ्यांनी केला संत नामदेव महाराजांशी दुजाभाव. सुरेंद्र बुराडे आमचे डायरेक्टर आहेत. एका याच्यामध्ये त्यांनी ते विधान केलं. अध्यक्षस्थानी आमचे मित्रच होते तिथे, शरद वानखेडे, आणि त्यांनी सांगितलं की नामदेव महाराज 753व्या जयंतीच्या निमित्तानं ते बोलत होते. एक त्याच्याच खाली आज आम्ही छोटीशी बातमी घेतली आहे. बियर विक्री प्रेरित विकास आम्हाला नको आहे. एक महाराष्ट्र अनिश्चय राज्य शासनाचे निवेदन. एक 2-3 दिवसापासून एक मजेशीर सर्क्युलर निघालेला आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने. ते म्हणजे बियरचा खप महाराष्ट्रामध्ये का कमी झाला त्याच्यावरती एक मोठं त्यांचं एक सर्क्युलर आलं आणि किती कमी झालं त्याच्यावरती एक विश्लेषण आहे. मला निश्चितच सांगावंसं वाटेल की गोवा राज्याने पूर्णपणे त्याच्या टॅक्सेस कमी केले. त्याच्यामागची भूमिका होती की जास्तीत जास्त पर्यटक तिथे आले पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारी उपलब्ध झाली पाहिजे. म्हणजे तिथे काय करतात की मोठमोठ्याला कंटेनरमधनं दारू आणून रिबॉटलिंग करतात आणि रिसेल करतात. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये टुरिझम्स आणि तिथे रोजगार मिळाला. म्हणजे एक रोजगारासाठी एक मोठी एक संधी उपलब्ध झाल्यासारखी ती आहे. गव्हर्मेंटचा मेजर रेव्हेन्यू आहे आणि रेव्हेन्यू त्याच्यातनं जनरेट होत असतो. त्याच्यामुळं निश्चितच गव्हर्मेंटच्या तिजोरीवरती जर भार पडला तर त्याच्यामुळं गव्हर्मेंटने त्याच्यावरती चिंता व्यक्त करायला पाहिजे. जर बियर घरोघरी जर त्यांनी दिली किंवा कंटेनरच्या माध्यमातून की अजून स्वस्त झाली तर त्याचा आस्वाद लोक घेतील. जे दारू पिणारे आहेत, बियर पिणारे आहेत, ते आपले ते एन्जॉय करतील. त्याच्यात काही दुसरं हे नाही आहे. एक बाजूची नागपूरची बातमी आहे. मुलीच्या लग्नाच्या तणावावरून वडिलांची आत्महत्या. काय नॉनसेन्स. कोणीतरी मुलीचं लग्न होत नाही म्हणून वडिलांनी आत्महत्या करावी, म्हणजे व्हेरी सिली. आणि पण लोकांना अजूनही OBCमध्ये पोरींच्या लग्नाचं वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये हे असते. ओजसने नागपूरच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा. नागपुरात तुम्हाला माहिती आहे की एक धनुर्विद्यामध्ये ओजस नावाच्या विद्यार्थ्याने एक आपला सुवर्णपदक मिळवलं आणि त्याच्यामुळे त्याचा खूप जिकडे तिकडे गोगो झाला आहे. आमचे मित्र ज्ञानेश्वर रक्षक हे त्यांच्याशी जवळचे संबंध आहेत आणि त्यांची मुलाखत घेतली. त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा बाब जर मला कोणाची त्याच्यातली दिसले तर त्यांच्या वडिलाची. त्याच्या वडिलांनी सांगितलं की बा मुलाचं काय अभ्यासामध्ये फारसं लक्ष नव्हतं, परंतु नेमबाजीमध्ये त्याचं लक्ष खूप जास्त होतं. आणि मला असं वाटलं म्हणे की माझ्या पोराला जर जो आवडतो विषय त्याच्यातच मी प्रमोट करायला पाहिजे. आणि त्यांनी त्या हिशोबाने पोराला प्रशिक्षण दिलं आणि शेवटी तो तिथपर्यंत पोहोचला. सांगायचं म्हणजे वडिलांनी ओळखायला पाहिजे की आपल्या पोराला काय आवडते. अनेकदा पोरांना अजिबात आवडत नाही डॉक्टर होण्याची, इंजिनियर होण्याची, आणि त्याच्या मागे लागलेले असतात आईवडील. हे अत्यंत चुकीचं आहे. पोरांना काही असो, जर त्याची आवड एखाद्या विशिष्ट व्यवसायात असेल किंवा विशिष्ट बाबीत असेल तर त्याला प्रमोट करायला पाहिजे. आणि तेच अत्यंत महत्त्वाचं त्याच्यामधनं मला ते दिसते. चला बघूया आज आपण पान 2वरती काय केलेले. पान 2 आजचा संडे असल्यामुळे आज आम्ही अग्रलेख नाही. अग्रलेखाच्या ठिकाणी आम्ही एक आमच्या भगिनी आहेत विना राऊत, त्यांचा एक मोठा लेख लिहिलेला आहे. राष्ट्र उभारणीसाठी व्यसनमुक्ती युवकांची गरज. आता व्यसनमुक्ती असल्याशिवाय तुम्ही एक मोठी मुलाखत आहे विजय शेंडेंची. विजय शेंडे अत्यंत एक मोठं सेंटर चालवतात, 6 नशामुक्ती केंद्र. त्यांचे अनुभव खूप जास्त आहेत आणि अनेक ठिकाणी अनेक पोरांना त्यांनी त्याच्यातनं केलं. आणि त्या दिवशी त्यांनी आपल्या ह्याच्यात सांगितलं की तिथे शेकडो विद्यार्थी लोकांना ते व्यसनमुक्तीपासून करतो आणि एक व्यसन असणारा माणूस पोरगा
तो किती लोकांना डिस्टर्ब करतो आपल्या फॅमिलीतल्या 7 ते 8, आणि तो जर चांगला झाला तर तो किती लोकांना हे करू शकेल, म्हणजे चांगलं प्रशिक्षण देऊ शकेल, अशा पद्धतीचं त्यांचं ते होतं. त्या दिवशी आमच्या बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये ते आले होते आणि त्यांनी प्रदीर्घ चर्चा याच्यावरती केलेली आहे. आणि निश्चितच व्यसनमुक्तीशिवाय शक्य नाही आहे, परंतु एक दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की दिवसेंदिवस व्यसनमुक्तीमध्ये पोरं मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर, पुणे, दिल्ली इकडे सर्वीचकडे मोठ्या प्रमाणामध्ये वेढते आहे आणि ते निश्चितच फार हे आहे, म्हणजे चिंताजनक आहे. तर त्याच्यामुळे हा लेख तसा फार महत्त्वाचा आहे. जादुई वाक्य एक आमच्या भगिनी आहेत अरुणा भोंडे यांनी ते एक सुंदरशी कथा लिहिलेली आहे. याच्याशी आहे की एका म्हाताऱ्याच्या घरी काहीच नसते आणि परंतु काहीतरी त्यांना त्याच्यानंतर हे बँक आणि बचत गटाशी संबंधित असणारा हा सुंदरसा लेख आहे, तो वाचण्यासारखे वाचला पाहिजे सर्वांनी. त्याच्यानंतर एक दिनेश कोटांगळे यांनी एक आम्ही आता जो गौरव ग्रंथ काढलेले दसऱ्याच्या निमित्त 67व्या धम्मचक्र प्रवर्तनानिमित्त, याच्यात अनेक महत्त्वाचे लेख त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यातच जिजाबाई नगरायनचा एक मोठा एक लेख आहे आणि त्याच्या संबंधात त्यांनी ते लिहिलेलं आहे. अनेक जे काही लेख लिहिलेले त्याच्यातला त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि संपूर्ण त्या आढावा घेऊन त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे. आता फार कमी अंक शिल्लक असतील, काही लोकांना जर पाहिजे असतील तर त्यांनी संध्या राजूरकरांशी संपर्क करा आणि तुम्ही ताबडतोब आपल्या विशेषांक तुम्ही आपल्याकडे घ्या. आज बघूया पान 3 वरती काय काय दिले. संसदेतील चर्चेसहित धर्मांतरित बौद्धांच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न. एक आमचे मित्र आहेत विलास गजबी यांचा हा लेख आहे आणि त्यांनी न्यायाधीश अनिल वैद्य हे सातत्यानं पुस्तकं म्हणजे लिहित असतात आणि त्यांची अनेक पुस्तकं बौद्ध धम्मावरती आरक्षणावरती अनेक आहेत आणि त्याच्या पुस्तकांचा आता नवीन 2 पुन्हा पुस्तकं त्यांचे आलेले आहे. त्यांचा पुस्तकांचा आढावा घेऊन त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने ते मांडणी केलेली आहे. निश्चितच बौद्ध धम्मियांनी ते वाचावं अशी मी तुम्हाला अपील करतो. त्याच्या शेजारी नक्षलग्रस्त भागातील टॅक्सी ड्रायव्हर निघाली परदेशी पुढील शिक्षणासाठी, एक सुंदरशी बातमी आहे, ती वाचण्यासारखी आहे. बहुजन सौरभच्या सौजन्याने दिलेली आहे. निवडणुका आमदारकीची खासदारकीसाठी लढायच्या असतात. एक आमचे श्रावण देवरे रेग्युलरली आता आम्हाला कॉलम देतील. परवाच त्यांनी आम्हाला सांगितले की बाबा मी आता तुमच्यासाठी रेग्युलरली बहुजन सौरभला अनेक लोकमत अनेक मोठमोठ्या पेपरचे लोक नाव घेण्याची गरज नाही, त्या लोकांनी सातत्याने आपलं योगदान देणं सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे पेपर हा अत्यंत वाचनीय आहे. लोकांना अत्यंत मोठमोठ्या लोकांचे लेख वाचायला मिळतात आणि त्याच्यामुळे आमची 3 वर्षाची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप काही अचीव केलेलं आहे. अनेक मोठमोठ्या लोकांना आम्ही प्लॅटफॉर्म दिलेले आहे. त्याच्यामुळे निश्चितच तो लेख त्यांचा श्रावण देवरेंचा वाचण्यासारखा आहे. भारत जोडो यात्रेचा एक सुखद अनुभव. सुहास फडतरे यांनी एक राहुल गांधीचा जो दौरा होता भारत जोडो आंदोलनाचा, एक चांगलासा एक लेख त्याच्यामध्ये तो दिलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे काय पद्धतीने किती लोकांमध्ये जागृती होत असते. एखादा माणूस ज्यावेळेस रस्त्यावरती निघतो आणि एखादा स्लोगन घेऊन निघतो आणि विचार जर चांगले असले तर त्याच्यासाठी सर्व लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, त्या रेसमध्ये त्या वेव्हमध्ये अशी एक पॉझिटिव्ह वेव्ह निघत असते. अशासारखं राहुल गांधीच्या त्या पदयात्रेत निघालेलं आहे. ते खरंच एक फार चांगलं एक त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्याच्या शेजारी काव्य फुले आमचे भीमराव गायकवाड यांचं ते आज संडे असल्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. एक खाजगीकरणावरती काही कविता आहेत. अशोका ये पुन्हा उगवला तो दिवस खूप भारी. अश्विन पौर्णिमेवरती आहे. वा सारे संघटित घड्या. चित्तरंजन चौरेंचं एक आहे. प्रीती खोब्रागडेंचं आहे. सूर्यकांत बुनगाटेंचं आहे. श्रीकांत शहारेंची अशा अनेक कविता त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने आम्ही आज बहुजन सौरभचे 4ही कंप्लीट केलेले आहेत. पुन्हा बघूया उद्या आपण पुन्हा भेटू. उद्या आपण नवीन विषयाला आपण हात लावू. तर सर्व लोकांना पुन्हा जय भीम करतो आणि थांबतो इथे.